श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता. त्याचं कारण असं की माझी तब्येत पण थोडीशी खराब होती. मित्रांनो, आजचा टॉपिक आपण असा घेतलेला आहे की माझ्या जीवनातला ना मला तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. तो प्रसंग असा की तुम्हाला कधी हा विचार आलेला आहे का की आपण एखादी गोष्ट आहे ना जर करायला बघितली, एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की अरे असं कर तसं कर, तुला खूप चांगलं त्याचा रिझल्ट भेटेल, सगळं काही भेटेल, तर तुम्हाला कधी असा प्रश्न पडलेला आहे का की ती गोष्ट तर आपण करायला लागलो, पण ती गोष्ट करताना आहे ना कुठं ना कुठं आहे ना 2 दिवस 4 दिवस 5 दिवसाच्या नंतर म्हणजे जे मोटिवेशन असतं आपलं 4-5 दिवसाचं, ते अचानक चालल्या गेलं आणि त्या मोटिवेशन गेल्यामुळे ना तुम्ही काय करू लागले, ते सगळ्या काही गोष्टीच तुम्ही बंद करून टाकल्या. ते जे तुम्ही करत होते ते करणंच बंद करून टाकलं. मित्रांनो, माझ्यासोबत पण असं घडलेलं होतं. मी स्टार्टिंगला माझा बिझनेस ज्या टायमाला चालू केलता, तर त्यावेळेस ना असं झालं होतं की मी मोटिवेशन मला खूप खतरनाक होतं की यार आपण अशा पद्धतीने बिझनेस करू, तशा पद्धतीने बिझनेस करू. कालांतराच्या नंतर काही दिवसाच्या नंतर जेव्हा माझं मोटिवेशन संपलं, मित्रांनो 7-8 दिवसाच्या नंतर मला लक्षात आलं की यार म्हणलं मी आता काय करू, मी कसं करू आणि कशा हिशोबाने करू. आणि ते झाल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की आता बंद तर नाही करायचं, बंद करून टाकू एकदाच. काय करणार आपण, एवढं सगळे काही पैसे कुठून आणणार, कसे आणणार? मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, स्वामी नेहमी पाठीशी उभे राहतात त्यांच्याच, जे स्वतःची मदत करतात त्यांनाच स्वामी मदत करतात. मित्रांनो, स्वामींचा एक नियम आहे, स्वामी कधीही तुम्ही मागितलेली गोष्ट कधीच देणार नाही, त्याच्यापेक्षा पण खूप चांगलं काहीतरी देतील. आणि स्वामींचं एक विशिष्ट गोष्ट अशी आहे मित्रांनो की स्वामी म्हणतात की ज्या वेळेस तू माझं नामस्मरण करतोय, माझ्या नामस्मरणाची तुला गोडी लागू लागली, एकदा का ती गोडी लागल्याच्या नंतर तुझ्या आयुष्यातले बदल तुला दिसून येतील. ते बदल म्हणजे काय, आपण नामजप करतो तर त्या टायमाला आपलं मन स्थिर होतं. मन स्थिर झाल्यामुळं आपण साधनेला लागतो. साधना करता करता आपल्या सद्गुणांचा विकास व्हायला चालू होऊन जातो आणि हाच विकास आपल्याला आपली परिस्थिती बदलण्यासाठी आहे ना खूप गरजेचा आहे. स्वामी चमत्कार एका दिवसात करत नाही. स्वामी फक्त आणि फक्त आधी माणसाला बदलतात, मग चमत्कार करून दाखवतात. मित्रांनो, एक विशिष्ट गोष्ट सांगतो ह्याच्यावरनं की जेव्हा मी बिझनेस टाकल्याच्या नंतर ना खूप दिवस झाले, चाटापाटी केल्या, सगळं काही केलं, कष्ट केले, पण जे पाहिजे ना मला ते भेटायला तयार नव्हतं. आणि जेव्हा ते भेटत नव्हतं तेव्हा मी स्वामींना म्हणलं, स्वामी म्हणलं यार तुम्ही असं का करू लागले, मला जे पाहिजे ते का येत नाहीये. तर एक गोष्ट अशी घडली माझ्यासोबत की मी काय केलं, एक विचार केला की म्हणलं यार आता आपण काय करू, आता आपण आहे ना कंटिन्यू हे करत राहू, जिथं जे काही होईल ते एक्सेप्टेबल ना आपल्याला ते करत राहू म्हणलं आपण. आणि ते करता करता मित्रांनो एक दिवस असा आला, म्हणजे तो दिवस पण तुम्हाला सांगतो, 7 दिवस स्टार्टिंगचे मोटिवेशन मध्ये गेले, 8व्या दिवशी मोटिवेशन चालल्या गेलं. परत मग नंतर मी डिसिप्लिन वापरणं चालू करून टाकलं. डिसिप्लिनच्या हिशोबाने मी स्वतःवरती एवढा अभ्यास करायला चालू केला की मला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, मी माझ्या धंद्याला, मी माझ्या बिझनेसला कसा ग्रोथ करू शकतो, या हिशोबाने माझं डोकं लावणं मी चालू करून टाकलं. जेवढ्या पॉसिबिलिटीज आहे तेवढ्या पॉसिबिलिटीज मी कम्प्लीट करणं चालू करून टाकलं. आणि शेवटला फक्त एकच गोष्ट फक्त मी स्वामींचरणी मांडलेली होती की स्वामी तुम्ही जे द्याल, तुम्ही जे पण काही दिलं ते माझ्यासाठी प्रसादच म्हणून मी घेणार. तुम्ही यश जरी दिलं तर ते माझ्यासाठी प्रसाद आहे, तुम्ही अपयश जरी दिलं तरी माझ्यासाठी प्रसादाचे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन खूप महत्वाची. आणि स्वामींचं म्हणणं ह्याच्यावरती एकच येतं की तू माझं नाम स्मरण कर, तुझ्या मनामध्ये माझ्या नावाची एकदा गोडी निर्माण झाली की मी तुला बदलल, आणि तू एकदा बदललास की तुझी परिस्थिती 100% बदलणार. मी तुला घाव देतोय, मी तुला चुकीच्या मार्गावरती न जावं म्हणून घाव देऊ लागलो. मी तुझ्यावरती परिस्थिती आणतोय, ते परिस्थिती याच्यासाठी की तू या क्षुल्लक गोष्टींसाठी नाहीये, तुझा जन्म या खूप मोठ्या गोष्टी घडवण्यासाठी झालेला आहे. तर मोठ्या गोष्टी घडवण्यासाठी पण अनुभवाची जी गरज पडते ते स्वामी आपल्याला देतात. आणि शेवटला फक्त आणि फक्त स्वामींचं म्हणणं एकच राहतं
की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी.